तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दरवर्षी रोजगाराच्या शोधात आदिवासी कुटुंबीय वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतरित होतात। अनेकदा पालकांसोबत त्यांची लहान मुलेही वीटभट्टीवर जात असल्याने या मुलांचे शिक्षण खंडित होते आणि ते शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहतात। या पार्श्वभूमीवर वीटभट्टीवरील मुलांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये या उद्देशाने रुबल फाउंडेशनने पुढाकार घेत वीटभट्टी परिसरात जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील रुबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांच्या पुढाकारातून रुबल जिज्ञासा शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे। या रुबल जिज्ञासा केंद्राचे उद्घाटन पुण्याचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बनसोडे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद तालुक्यातील उमापूरचे उपसरपंच ओंकार गौतम उपस्थित होते। यावेळी वीटभट्टी मालक महादेव मोरे, वासुदेव वसतकार, लता मावस्कर, रतन बिबोकार, मंगेश सावरकर आणि विनोद वानखेडे यांची उपस्थिती होती। रुबल जिज्ञासा केंद्र सुरू करण्यामागील भूमिका आणि त्यामागची सामाजिक गरज रुबल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी आपल्या मनोगतातून सविस्तरपणे मांडली। वीटभट्टीवरील रुबल जिज्ञासा केंद्रासाठी भट्टी मालक महादेव मोरे आणि शेतमालक वसतकार यांनी विनामूल्य खोली उपलब्ध करून दिली आहे। सध्या या केंद्रात 32 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून या मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही डॉक्टर राजपूत यांनी यावेळी केले। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, मानेगाव।